सध्या पावसाळा सुरू आहे आणि या मुसळधार पावसामध्ये छान गरमागरम आणि चमचमीत काहीतरी खायची इच्छा होते। तसेच पावसाळ्यात आपण बाहेरचे अन्नपदार्थ खाणे शक्यतो टाळत असतो। तर अशातच अगदी बाहेर मिळतो तसा चमचमीत गरमागरम बटाटे वडा घरी कसा बनवायचा ते आज आपण बघूया। नमस्कार, मी वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण पावसाळा विशेष बटाटे वडा बनवणार आहोत। बघा, छान गोल गरगरीत बटाटे वडा अगदी बाहेर मिळतो तसाच झालेला आहे। एक वडा मी इथे तोडून दाखवते, चवीला म्हणाल तर एक नंबर आहे बघा। तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। आपण इथे एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडं आलं आणि 2 हिरवी मिरची टाकायची, थोडी कोथिंबीर टाकूया। झाकण लावून आपल्याला हे दरदरीत वाटून घ्यायचं आहे। तर वाटण आपलं वाटून तयार आहे बघा। अशा प्रकारे मी इथे दरदरीत वाटून घेतलं। आता 4 ते 5 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत, त्याची सालं काढून घेऊया। तर सर्व बटाट्यांची मी इथे सालं काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। तर मी इथे मॅशर घेतलेला आहे, मॅशरने मी हे बटाटे मॅश करून घेते। स्मॅशर नसेल तर हाताने बटाटे कुस्करून घेतले तरीही चालेल। बटाटे पूर्णपणे स्मॅश न करून घेता त्यामध्ये काही बटाट्याचे तुकडे असेल तर ते तसेच राहू द्यायचे, कारण ते खाताना खूप छान लागतात। तर बटाटे आपले स्मॅश करून झालेले आहे। तर आता आपल्याला या बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे। तर एका पॅनमध्ये 1 पळी मी इथे तेल घातलेलं आहे, तेल कमीच घालायचं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि जिरे घालायचं आहे। तसेच 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची। कढीपत्त्याची पाने अवश्य घाला, त्यामुळे खूप छान चव येते। आणि आपण करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं आहे। तर असं दरदरीत वाटण तयार करून तुम्ही नक्कीच घाला, यामुळे तयार होणारी भाजी खूप चविष्ट होते आणि ब्रेड पॅटीस अगदी बाहेर मिळते तसेच चवीला लागणार। तर यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून मिक्स करून घेतलं आहे। आता यात आपण 1 चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये स्मॅश करून घेतलेले बटाटे टाकायचे। मसाले व्यवस्थित लागले जाईल अशा पद्धतीने बटाटे आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। भाजी आपली तयार आहे। आता आपण ही भाजी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। एका प्लेटमध्ये काढून चमचाने पसरवून घ्या, यामुळे लवकर थंड होईल। आता यावर आपण थोडी हिरवीगार कोथिंबीर टाकूया। थोडा वेळ आपण ही बटाट्याची भाजी साईडला ठेवून देऊ। तर आता आपण बेसनाचं मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी तर 1 मोठी वाटी बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, थोडी हळद टाकायची आणि अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे। तर ओवा असा हाताने क्रश करून टाकायचा, यामुळे ओव्याचा फ्लेवर छान उतरतो। तसेच यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा आणि थोडं तिखट घातलेलं आहे। आता थोडं पाणी घालून याचा आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। एकाच वेळी पाणी न घालता थोडं घाला, म्हणजे आपल्याला मिश्रणाचा अंदाज येतो। तर मिश्रण आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त दाटसरही नको, अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता थंड झालेल्या बटाट्याच्या भाजीचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर मी इथे मीडियम आकाराचा गोळा तयार करून घेते। तुमच्या आवडीनुसार लहान मोठे गोळे तुम्ही तयार करून घेऊ शकता। तयार गोळा आपण बेसनच्या बॅटरमध्ये घालूया आणि गोळ्याला बेसन व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे। तेल आपण छान कडकडीत तापवून घेतलेलं आहे। आता वडे तेलामध्ये सोडून घेऊया। तर वड्यांना बेसन छान कोट करून एक वडे तेलात सोडायचे आहेत। कढईमध्ये एका वेळी जेवढे वडे बसतील तेवढेच आपल्याला तेलात सोडायचे आहेत। सुरुवातीला वडे तेलात सोडताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची। आता झाऱ्याने वड्यांवरती तेल उडवायचं आहे, म्हणजे वडे व्यवस्थित आणि एकसारख्या रंगावर तळले जातात। वरची बाजू थोडी शेकल्या गेली की वडे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत। गॅस आता आपण मध्यम करूया आणि सगळे वडे पलटवून घेऊया। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। वडे तळून घेत असताना सुरुवातीला तेल एकदम कडकडीत गरम हवं। तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर वडे तेलकट होऊ शकते। वडे इथे तळून झालेले आहेत बघा, छान एकसारख्या रंगावर तळल्या गेलेले आहेत। वड्यांमधील तेल झारून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, मस्त गरमागरम बटाटे वडे इथे तयार झाले आहेत। तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने बटाटे वडे नक्कीच करून खा
आणि पावसाचा आनंद घ्या। बघा, अगदी बाहेर मिळते तसे छान गोल गरगरीत बटाटे वडे तयार झालेले आहेत। रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे। एक वडा मी इथे तुम्हाला तोडून दाखवते। बटाटे वडा छान परफेक्ट झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा चमचमीत रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।